तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे बूस्टर टेस्ट सिरीज 12.0चा सुद्धा तिसरा पेपर यूट्यूबवर अवेलेबल करून देतोय. ॲपमध्ये पण आहे. सगळे 12.0 मध्ये सुद्धा 15 पेपर होणार. बूस्टर 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 लक्षात ठेवा. डेली पेपर दुपारी 12 वाजता आपल्या टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट याच्यावरती मिळतोय. डाउनलोड करायची, प्रिंट काढायची, सोडवायचं. लक्षात ठेवा, हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिससाठी दररोज जर खुराक मिळत असेल, दररोज मी डेली दररोज काम करतो मित्रांनो, मी स्वतः जर काम करत असेल तर तुम्ही सगळ्यांना तर ते पर्वणीच आहे. तुम्ही 100% काम केलं पाहिजे. पेपर काढणं एवढं सहज सोपं नाही पोरांनो. दररोजचे 4 ते 5 तास इन्व्हेस्ट करून हे नियोजन केलेलं आहे. दररोज कार्यक्रम चालू, एकही दिवस खंड नाही पाडत मी, एकही दिवस. मग मी जर खंड पाडत नसेल, तुम्हाला 20 मिनिटाचा पेपर सोडवायचा आहे, त्याचं एक्सप्लेनेशन फार तर 10 ते 15 मिनिटात पाहिजे. अरे तुम्हाला फार तर 35 मिनिटामध्ये ओके होते 20 प्रश्न. मला ते 35 मिनिटं तुमच्या कार्यक्रमासाठी मला 4 तास घालवायचे. पेपर काढणे, त्याची शूटिंग करणे, त्यात तुम्हाला फसवणे, सगळी स्ट्रॅटेजी अप्लाय करणे, तुम्ही फक्त ते सोडवायचे. लक्षात ठेवा, हे होऊ द्या, मला कष्ट होऊ द्या, चालेल. एकच गोष्ट लक्षात ठेवा, सरावाला आपल्याला पेपर मिळतोय, दररोज मिळतोय, तर आपण लाभ घ्यायलाच पाहिजे. अजून ज्या विद्यार्थी मित्रांपर्यंत माहीत नाही, तुम्हाला सगळ्यांना यूट्यूबवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहात, सगळ्या पोरांपर्यंत हा व्हिडिओची लिंक पाठवा. ते पेपर जे आहे टेलिग्रामवरून पाठवत राहा. पोरांना सोडू द्या. काय होतं माहिती आहे का, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. त्यामुळे तुम्ही 100% मी देतोय, तुम्ही फॉरवर्ड करत राहा, लोकांपर्यंत जाऊ द्या. एखाद्याला त्याचा 100% फायदा होईल. तुम्हाला तर फायदा होतोय, बाकीच्यांनाही फायदा होईल. त्यामुळं लक्षात ठेवा, डेली सराव गरजेचा आहे. त्यामुळं तुम्ही करत राहा. तिसरा पेपर जो आहे तो त्याचे एक्सप्लेनेशन आपण पाहतोय. बूस्टर टेस्ट सिरीज 12.0चा तिसरा पेपर. बघा, हा जो पेपर पाहिला याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला जाणवेल, 2-3 प्रश्नामध्ये थोडीशी लेवल वाढवलेली तुम्हाला दिसेल आहे. लेवल वाढवलेली आहे. ते प्रश्न तुम्हाला पहिलं ओळखणं गरजेचं आहे. कोणते ते प्रश्न आहे, ते सोडू का नको सिक्वेन्सने, स्किप करून पुढे जाऊ का, 20 पैकी मला 17-18 बरोबर आणायचे, मग सर्वच्या सर्व प्रश्न सिक्वेन्सने सोडवले तर नाही होणार. वेळ 20 मिनिटाच्या आत जर तुम्हाला कव्हर करायचा असेल तर तुम्हाला सिलेक्शन मेथड जमली पाहिजे. ज्या विद्यार्थी मित्राला सिलेक्शन मेथड जमली त्याचं सिलेक्शनच झाले. बघा, प्रश्नांचं सिलेक्शन मेथड जमली पाहिजे. कोणता घेऊ, कोणता प्रश्न नंतर सोडू, ही सगळी स्ट्रॅटेजी जमली पाहिजे. ही जमली की विद्यार्थी मित्र पास होतो म्हणजे होतोच. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्या पेपरमध्ये पहिलाच प्रश्न होता बघा, ब्लड रिलेशनचा. आता सिलेक्शन मेथडमध्ये घेण्यासारखा प्रश्न आहे, इझी आहे. भागिलेचा अर्थ भाऊ होतो, @चा अर्थ बहीण होतो, गुणिलेचा अर्थ वडील होतो, हॅशटॅगचा अर्थ आई होतो आणि इक्वलचा अर्थ मुलगा होतो. मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, अजून आयोगाने ह्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरलेली नाही. PQ हा सिक्वेन्स तोच आहे का बघा. म्हणजे आपल्याला कळेल फॉरवर्ड डायरेक्शनने जायचंय का कधी बॅकवर्ड डायरेक्शनने सुद्धा वाचायचे, हे आपल्याला कळतं. इथं पाहून कळलं की मला फॉरवर्ड डायरेक्शननी जायचं आहे. मग ह्याचं वाचन करत असताना पुढे जायचंय. #B. ए ही आई आहे कोणाची, बीची. ए ही आई आहे बीची. बी इक्वल, बी मुलगा आहे कोणाचा, बी हा मुलगा आहे सीचा. म्हणजे सी हे मिस्टर झाले बघा एचे, दोघांचा मुलगा आहे तो. सी भागिलेचा अर्थ भाऊ, सी भाऊ आहे कोणाचा, डीचा. डी गुणिले, डी वडिले कोणाचा, ईचा बाबा आहे ई. @चा अर्थ बहीण, ई बहीण आहे कोणाची, एफची. झाली माहिती. एफचं जेंडर काही सांगता येणार, पण आपल्याला काय विचारलंय, सीचे ईशी नाते कळ, सीचे ईशी. आता ईचा सी कोण आहे, तो वडिलांचा भाऊ, म्हणजे कोण, काका. ऑप्शन नंबर 3 बरोबर, करेक्ट. हे लक्षात ठेवा. ब्लड रिलेशनला या टाईपचा प्रश्न जर कधी आला,
चुकला नाही पाहिजे, एवढीच फक्त काळजी घ्या. बूस्टर टेस्ट सिरीज खासियत काय आहे, आपला स्कोअर किती येतोय काय येतोय लगेच फोकस करू नका. मुद्दा एकच डोक्यात घ्या, सर या टाईपचा ब्लड रिलेशनचा जर प्रश्न आला तर माझा चुकणार नाही. जे जे पॉईंट मी टेस्टमध्ये सांगतोय, एक्सप्लेनेशनमध्ये सांगतोय, ते बाजूला लिहून घ्या. काय पॉईंट लिहून घेऊ शकतो, तर ह्याचं फॉरवर्ड डायरेक्शन आहे का बॅकवर्ड डायरेक्शन पाहायचं. ज्या पद्धतीने सोडवलाय ती पद्धत कळली का हे व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, दयाने खेळाच्या मैदानापासून चालण्यास सुरुवात केली आणि 10 मीटर चालला, नंतर उजवीकडे. आता खेळाचं मैदान इथे, समजा खेळाचं मैदान इथे, तिथून चालायला सुरुवात केली 10 मीटर. चला 10 मीटर चालला, हे 10 मीटर चालला बघा. नंतर उजवीकडे वळला, 5 मीटर गेला, उजवीकडे 5 गेला, उजवीकडे 5 गेला. तो परत उजवीकडे वळला. आता खाली पाहतोय उजवी बाजू ही, उजवीकडे वळला आणि 15 मीटर चालला. हे 10 पुढे 5, हे 15 मीटर चालला बरोबर. नंतर उजवीकडे वळला आणि त्याचे घर गाठण्यासाठी 5 मीटर चालला. आता उजवीकडे 5 आहे बघा, इथं हे 5, ठीक आहे. शेवटी जर त्याचे तोंड पूर्वेकडे असेल म्हणजे ही दिशा पूर्व आहे बरं का, वरती पूर्व आहे, वरती पूर्व आहे लक्षात ठेवा. इकडं पूर्व आहे, मग हे फक्त असं झालंय मूव, हे फक्त असं झालंय. पूर्व जर इथं असेल तर पश्चिम इथं आहे पश्चिम, मग इथं पूर्व जर असेल तर इथं आलं उत्तर, म्हणजे या बाजूला उत्तर दिशा आली, इकडं पूर्व आली, इकडं पश्चिम आली, इकडं आली दक्षिण. तर प्रश्न काय विचारलाय बघा, मी प्रश्न काय विचारलाय तर त्याने कोणत्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. चालायला सुरुवात इकडे केली, मग दिशा कोणती, पूर्व नाही दक्षिण. ऑप्शन नंबर 2 बरोबर, कारण का पूर्व इकडे, त्यामुळे दिशा फसवल्या थोड्या, लक्षात आलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, PQRST या 5 व्यक्तींपैकी असे कळते की यस ला किमान 2 व्यक्तींपेक्षा उंच, यस हा किमान 2 व्यक्तींपेक्षा उंच आहे. 5 लोक आहेत, 5, 1 2 3 4 5. आता यस किमान 2 म्हणजे यस इथं असू शकत नाही, यस इथं 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 कुठेतरी असणार. बर ठीक आहे. टी हा पी पेक्षा उंच, आता कुठं घ्यायचा माहित नाही, मग इथं करतो. टी हा पी पेक्षा उंच, टी हा पी पेक्षा उंच बरोबर, ठीक आहे. पी हा बरोबर एका व्यक्तीपेक्षा उंच आहे, पी हा बरोबर एका व्यक्तीपेक्षा उंच आहे, म्हणजे कळला पी कन्फर्म इथं आहे, टी कन्फर्म इथं आहे. चला इथं कोणीतरी असणार बरोबर, ठीक आहे. यस हा आर पेक्षा बुटका नाही, यस आणि आर नाही इथं. आर हा टी पेक्षा उंच आहे, टी पेक्षा उंच आर आहे. यस हा आर पेक्षा बुटका नाही म्हणजे मोठा आहे, मग राहिला कोण, क्यू. मग लक्षात ठेवा या सर्वांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच कोण, साहजिक टी. ऑप्शन नंबर 1 बरोबर. एवढी माहिती शोधायची गरज नव्हती. 3रा म्हणल्यावर तुम्ही बाकीचे जरी नाही शोधले तर पी आणि टी वरून सुद्धा कळते टी 3ऱ्या क्रमांकाला आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, दिलेल्या मालिकेतील एक पद चुकीचे आहे, दिलेल्या पर्यायातून ते चुकीचे पद निवडायचे. यांच्यापैकी चुकीचं काय, आता क्लिक झालं तर लगेच होतं, नाही तर असे प्रश्न रूमवरती गेल्यावरतीच क्लिक होतात. त्यामुळे याला वाहून किती जायचं हे लक्षात ठेवायचं. लक्षात इथं गोष्ट अशी होती, 44 चुकीचं आहे, त्याच्या जागी 43 घ्यायला पाहिजे. का घ्यायला पाहिजे, डिफरन्स हा वर्गांचा आहे, +1, इथं किती +4, इथं किती +9, इथं किती +16, इथं किती +25. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग 5चा वर्ग, म्हणजे 44च्या जागी 43 पाहिजे. म्हणजे चुकीचं कोणतं आहे, 44. ऑप्शन नंबर 3 बरोबर. सर हे तुम्ही लॉजिक कुठून आणता बरं, कसल्या प्रकारचे प्रश्न आणता हो तुम्ही, ह्याचं एकच कारण आहे, मी डोळ्यासमोर PYQ ठेवले आणि PYQतला जो काय पॅटर्न आहे ते उकळून पिलोय आणि मग याच्यानंतरच उदय झाला आपल्या बूस्टरचा. लक्षात ठेवा, म्हणजे PYQच्या आधारावरतीच नावं आकडे बदलून पॅटर्न तोच ठेवून कुठंतरी गंडवण्याचा कार्यक्रम ठेवून बूस्टरचा जन्म झालाय. साधं सोपं लक्षात ठेवा. त्यामुळं PYQ बऱ्याच पोरांनी सोडवलेत, PYQची प्रॅक्टिस केली, त्यावर आधारित लॉजिकने मी बूस्टर तयार केली. लक्षात ठेवायचं. मग PYQ तुमच्या डोळ्याखालून गेलंच पाहिजे तरच तुम्हाला आयोगाचे लॉजिक कळतील. त्यामुळे PYQ कन्फर्म लक्षात ठेवा. आयोग 2 माध्यमातून आपल्याबरोबर बोलत असतो. एक असतो सिलेबस, दुसरा असतो काय PYQ. सिलेबस आपल्या विषयाचा तुम्हाला सगळ्यांना माहिती एवढा क्लिअर कळत नाही, कारण एकच वाक्य दिले त्याच्यावरून काय कळते. मग आपल्याला सगळ्यात मोठा रामबाण उपाय ठरतो PYQ. मग PYQ वरून मी ॲनालिसिस करून बूस्टर तयार केलेली आहे जसं तुम्ही पाहताय. त्यामुळे लॉजिक क्लिक होण्यासाठी
पहिलं तुमच्या डोळ्याखालून PYQ गेले पाहिजे आणि मग बूस्टर. बघा पुढे, एका शेतकऱ्याने 749 मेंढ्या विकत घेतल्या. 749 मेंढ्यांच्या किमतीसाठी त्याने त्यापैकी 700 विकले. म्हणजे आता लक्षात आलं का? म्हणजे मी असं म्हणेल त्यांनी मेंढ्या एवढे घेतल्यात. आता मेंढ्यांना खर्च केला होता बघा 749 मेंढ्या यांच्यासाठी समजा प्रत्येकाला 1 रुपये, 749 रुपये लागले बघा. मी समजा मानलं बरं का, प्रत्येक मेंढी 1 रुपयाला, आणि तेवढे रुपये येण्यासाठी 700 विकले. म्हणजे 700 मेंढ्यांना त्याला 749 रुपये मिळतात. म्हणजे मी असं म्हणतो 700 मेंढी ही आहे खरेदी बरं का, खरेदी. आता 700 मेंढी विक्री किती रुपये? जेवढा काय खर्च केला होता तो 749 रुपये. म्हणजे आता तुम्हाला कळतं अख्ख्याच मेंढ्या जर विकल्या, उर्वरित 49 मेंढ्या इतर 700 प्रमाणेच प्रति डोकी दराने विकल्या, म्हणजे जसं तुम्ही रेटने विकल्यात तशाच विकल्यात. खर्चाच्या आधारावर संपूर्ण व्यवहारात टक्केवारीचा किती नफा झाला. आता क्लिअर आहे? तुम्हाला एक गोष्ट कळतीये की 700 मेंढ्या 749 रुपयाला, म्हणजे तुम्हाला क्लिअर कळतंय 700 मेंढ्यांपैकी 49 मेंढ्या आपल्याला काय ठरतायत? 700 मेंढ्यांपैकी 49 किमतीचा विचार करू नका. 700 मेंढ्यांपैकी 49 मेंढ्या प्रॉफिटमध्ये राहिल्या, म्हणजे 49 प्रॉफिटमध्ये राहिलं, गुणिले फक्त 100 करा, हा झाला तुमचा शेकडा नफा. 00 गेले, 00 गेले. बघा 7 7 49, म्हणजे किती टक्के प्रॉफिट झाला रे? 7%. ऑप्शन नंबर 3 बरोबर. क्लिअर आहे? लक्षात ठेवा कन्सेप्ट. 749 मेंढ्या 749 रुपयाला आणल्या, त्यातल्या 700 विकल्या 749 रुपयाला, म्हणजे मेंढ्या प्रॉफिट किती राहिल्या? 49 बरोबर. 700 पैकी 49 तर 100ला किती? शेकडा. ऑप्शन 3. बघा पुढचा प्रश्न सिलोलिझमचा आहे. सर्व पॅन्स कॅप्स आहेत, सर्व पॅन्स कॅप्स आहेत, पॅन्स काय आहे? कॅप्स आहेत, कॅप्स आहेत. ठीक आहे. कोणत्याही कॅप्स कॅन्स नाहीत, कॅप्सच्या बाहेर कॅन्स आलं बघा, कॅन्स बरोबर. बर ठीक आहे. पुढे सर्व कॅन्स ऑटोज आहेत, म्हणजे सर्व कॅन्स काय आहेत? ऑटोज. इकडे आता ऑटोज अटॅच होतीलच असं नाही, होऊ शकतात. मग याच्यावरून काही ऑटोज कॅन्स आहेत, हो काही ऑटोज कॅन्स आहेतच ना, 100% बरोबर आहे. कोणताही कॅन्स पॅन्स नाहीत, हो, कारण कॅप्स आणि कॅन्स जमत नाही. मग ह्या पप्पाचं आणि ह्याचं जमत नाही, हे पोराचं जमेल का? नाही, हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. एकदम सोपं. बघा पुढचा प्रश्न. शाळेत 10वी मध्ये रसायनशास्त्राचे 4 विभाग आहेत बरोबर, ज्यामध्ये 40, 35, 45 आणि 42 विद्यार्थी आहेत. रसायनशास्त्र परीक्षेत 4 विभागामध्ये अनुक्रमे 50, 60, 55, 45 मिळवलेले सरासरी गुण आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा एकूण गुणांची सरासरी काय? आता मला एक कळलं पाहिजे, टोटल एकूण गुण भागिले एकूण संख्या, हे साहजिकच सरासरीचं आपलं तत्व आहे, हे सरासरीचं तत्व आहे, लक्षात ठेवायचं. मग आता एकूण गुण कसं काढणार? तर एक साधं सोपं कळतंय बघा. काय? तर 40 विद्यार्थी आहे, सरासरी किती आहे? 50. म्हणजे बघा वरती काय ते 40 गुणिले 50 प्लस विद्यार्थी 35 आहे, त्यांची सरासरी किती बघा? 60 प्लस विद्यार्थी किती आहे? 45, सरासरी किती बघा? 55 प्लस विद्यार्थी किती आहे? 42, सरासरी किती आहे? 45 भागिले एकूण विद्यार्थी मला हे 40 प्लस 35 प्लस 45 प्लस 42. करेक्ट आहे. मग वर्षांचा गुणाकार पटापट करूया चला. 4 पंचे 20 म्हणजे आले 2000 प्लस बघा 35 गुणिले 6 म्हणजे 0 तर आलाय. 35 म्हणजे 210, 210 वरती 0 बर. 45 गुणिले 55 करूया चला. 45 गुणिले 55 कसं येईल? 45 गुणिले 5 करा. 45 गुणिले 5 225, हातचा आला 22. 45 गुणिले 5 225 आणि 22, 225 आणि 22 247. ओके, म्हणजे किती आले बघा? 24 75 प्लस 42 गुणिले किती? 42 गुणिले किती आहे? 42 गुणिले 45. मग यांचा गुणाकार साईडला करूया. 45 गुणिले 42 करून घेऊया.
बेज 10, हातचा आला 1, बेज चौक 8 आणि 1 9, बरं 0 इथे 4 5 20, हातचा आला 2, 4 चौक 16 आणि 2 18, म्हणजे आलं 1890. 1890. आता तुम्हाला इथं गोष्ट जाणवली असेल, सर किती लेंदी प्रश्न होतो हा. साहजिकच हा स्किप करायला पाहिजे प्रश्न तुम्ही. ठीक आहे, ह्या सगळ्यांची बेरीज बघा. 40 40 40 120 आणि हे 162. ठीक आहे, करा बेरीज. चला करा बेरीज. काय येईल यांची बेरीज करू. 0 5 5 5 आला बघा. 9 7 16 16 16 16, हातचा आला 1 आला बघा. 1 9 9 4 किती आलं 13, 13 14, हातचा आला 1 आला बघा. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6 आणि 2 8, 8 भागिले 162. 162. मग आता 162 16 85 ना, हे 5 येणारच आहे लक्षात ठेवा, त्यामुळे हा गेला. 16 85 म्हणजे 162 गुणिले जर 5 केलं तर किती येते बघा. 5 2 10, हातचा आला 1, 5 36 आणि 31, हातचा आला किती 3, 5 1 5 आणि 810 येते. 810. मग 810 जर वजा केले याच्यातून तर राहिले किती 36. 36 वरती 5 दिलं, मग 16 दून 32, 16 दूने 32 म्हणजे 162. 2 2 येणार म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा, हा थोडासा लेंदी क्वेश्चन जाणून बुजून टाकला होता. साहजिकच हा तुम्ही मध्ये नाही सोडवायला पाहिजे, हा स्किपच करायला पाहिजे. इथं तुमची स्किप करण्याची क्वालिटी कळत असते. थोडासा लेंदी प्रश्न टाकण्याचा पर्पज हाच होता. तुम्ही अडकले पाहिजे, अडकले पाहिजे. अडकले असाल 100% तुम्ही स्किप करायची कला आजच्या व्हिडिओपासून तुम्ही शिकले गेले पाहिजे. लवकरात लवकर कमेंट करून सांगायचंय, मला प्रामाणिकपणे सांगायचंय की सर मी अडकलो होतो, मला कळलं नव्हतं, पण इथून पुढे सर माझी चुकी होणार नाही. कमेंट करून सांगा. आणि जर कमेंट होत नसेल, कमेंटला शक्य नसेल तर 83 08 110 110 या माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करून टाका. म्हणजे खरंच तुम्ही ऐकताय, करताय, काही होत नाही. डेटा कसं असतं माहिती आहे का, चुका मान्य करणाराच मोठा होतो, चुका झाकून ठेवणारा कधीच मोठा होत नाही. चुका मान्य करणाराच मोठा होतो. चुका मान्य करायला शिका आणि परत ती चुकी होणार नाही याची मला ग्वाही द्या. बघा पुढचा प्रश्न सोपा. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न वयवारीचा आहे, सोपा प्रश्न आहे. अरुण आणि दीपक यांच्या सध्याच्या वयात 14 वर्षाचा फरक आहे. कोणाचा? अरुण आणि दीपक. 14 वर्षाचा फरक आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:7 होते. तर दीपकचं सध्याचं वय काय? मित्रांनो दीपक बघा, आता पहिला कोण आहे? अरुण आहे. दुसरा कोण आहे? दीपक आहे. म्हणजे मी आजचा विचार जर केला, सध्या जर विचार केला, पहिला व्यक्ती अरुण तात्या जो आहे, अरुण एक्स मानतो बघा, अरुण एक्स मानतो बरोबर. तर दीपक त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा असणार. का बरं? कारण ते गुणोत्तर कोणाचं कमी आहे तर तो लहान असणार. म्हणजे हा 14 वर्षांनी मोठा असणार. लक्षात ठेवा, हे कधीचं आहे? आजचं आहे. 7 वर्षापूर्वी जर म्हटलं, 7 वर्षापूर्वी जर म्हटलं तर अरुण किती येतोय? अरुण बघा x - 7 आणि हा किती येईल? x + 14 - 7. मग यांचा विचार जर केला तर हे फायनली x + 7 येते. मग या दोघांचं गुणोत्तर, पहिला अरुण आहे ना, मग x - 7, दुसरा कोण आहे? दीपक, x + 7 बरोबर 5/7. करेक्ट आहे. चला कॅल्क्युलेशन करू. 7x - 49 बरोबर 5x + 35. इकडे या 7x - 5x बरोबर 35 + 49. करेक्ट आहे. यांची वजाबाकी केली 2x बरोबर 84. मग x बरोबर किती आला? 42. x कोणाचं वय आलं? तर अरुणचं आजचं वय आलं 42. अरुण आलं 42. अरुण नकोय मला, दीपक पाहिजे. 42 + 14 म्हणजे किती झालं? 56. दीपकचं आजचं वय 56 म्हणजे कधीचं आजचं वय किती? 56. ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता एक साधं सोपं होतं. 7 वर्षापूर्वी 7 वजा करून 7 ने भाग जायला पाहिजे दीपक भाऊला. मग इथे ह्याला जाणार नाही, ह्याला जाणार नाही. 7 वजा करून 7 ने भाग जाईल बरोबर. मग आजचं वय 7 वजा करून 7 ने भाग जाईल म्हणजे 35/7. मग इथं तुमचं काढता येईल. आजचा विचार करा, दोघातला फरक 14 येतोय का? आता फॉर एक्झाम्पल पर्यायाचा तुम्हाला जे वापर करायला सांगितलंय मी, हे बघा, कधी 7 वर्षापूर्वी, आजचं समजा 42 असेल तर 7 वर्षापूर्वी 35 असेल. मग 7×5 = 35, 5×5 = 25. मग यांच्यातला डिफरन्स 14 येतोय का? नाही. इथं चेक करून बघा, लगेच कळेल तुम्हाला. हे आजचं आहे
7 वर्षापूर्वी 49 होईल, 7 7 49 आणि ह्या 5ला 7 ने गुणा 35 आणि यांच्यातला फरक बघा 14 आहे का? आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे तुम्ही बाय ऑप्शन सुद्धा जाऊ शकता आणि सोडवण्याच्या मेथडने सुद्धा जाऊ शकता, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. एक नळ एक टाकी 5 तासात पूर्ण भरतो, पण गळतीमुळे टाकी भरण्यासाठी 7.5 तास लागतात. म्हणजे दोन्ही चालू आहे, म्हणजे भरणारं काम सेपरेट भरणारा 5 तासात आणि सेपरेट भरणारा 5 तासात आणि गळतीमुळे भरायला लागतात किती? 7.5 तास. 7.1/2 म्हणजे तर भरलेली टाकी फक्त गळतीने रिकामी होण्यास किती वेळ लागेल? गळतीने म्हणजे दोघांना मिळून दिले XY अपॉन X मायनस Y. एकट्याचं जर काढायचं असेल, एकटा गळतीचा विषय जर असेल तर, एकट्याचाच विषय असेल तर मग X काय? तर 5.5 7.5 गुणिले 5 भागिले 7.5 गुणिले किती वजा किती 5. मग यांची वरती गुणाकार भागिले वजाबाकी. 7.5 गुणिले 5 भागिले 2.5. मग यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 2.5 त्रिक 5 त्रिक 15, 5 त्रिक किती 15. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. एकटा काढायचा असेल, एक भरतोय एक रिकामा करतोय, तर लक्षात ठेवा नळ टाकीच्या बाबतीत XY अपॉन X मायनस Y लक्षात ठेवायचं. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न 10वा प्रश्न जाणून बुजून टाकला यासाठी होता. प्युअर कन्सेप्ट ज्यांची आहे, ज्यांना ही कन्सेप्ट माहितीच आहे त्यांचा विषय होता. बाकीचे विद्यार्थी मित्र इथं स्टक झालेले असणार. लक्षात ठेवा हा प्रश्न स्किपच करायला पाहिजे होता. ज्यांना प्युअर मॅथमॅटिक्स ह्या टाईपचे प्रश्न डोळ्या खालून गेले त्यांनी सोडवायला पाहिजे होतं, बाकीच्यांनी स्किप करायला पाहिजे होतं. स्किप इन द सेन्स काय, पुन्हा रिटर्न येऊन सोडवायला पाहिजे होता. इथे एक गोष्ट कळते मित्रांनो, हे ट्रिपल स्टार करून ठेवा. या टाईपचा प्रश्न जर आला तर मी चुकणार नाही. मग इथं 2 पुरुष आणि 7 मुले 14 दिवसात करतात. मग लक्षात ठेवा 2 पुरुषांना मी मेल म्हणतो M प्लस बॉईज 7 बॉईज किती दिवसात काम करतात? तर ही झाली संख्या, दिवसांनी त्याला गुणायचं असतं 14. तेवढंच काम आहे. आता संख्या किती बघा, 3 मेल प्लस 8 बॉईज, याला किती दिवस लागतात? सेम काम आहे 11 दिवस. म्हणजे दिवस आणि संख्या लक्षात ठेवायचा. ह्याच्यावरून 1 मेल म्हणजे किती बॉईज येऊ शकतं? मग यांचा विचार करा बघा. 14 दुने 28 मेल प्लस 14 साती 98 बॉईज इज इक्वल टू 11 त्रिक 33 मेल प्लस 88 बॉईज. मग या बॉईज इकडे घेऊन मेल तिकडे घेऊन 98 बॉईज वजा 88 बॉईज बरोबर 33 मेल वजा 28 मेल. मग यांची वजा की 10 बॉईज बरोबर 5 मेल. 5 इकडे भागा, 10 बॉईज भागिले 5 म्हणजे 1 M म्हणजेच काय 2 बॉईज म्हणजेच 1 मेल. म्हणजे इथं लक्षात आलं बघा, एका पुरुषाची तुलना 1 पुरुष म्हणजे 2 बॉईज घ्या. आता बघा इथं काय दिले, कोणतं एक समीकरण घ्या, ह्याच्यावरून कळेल बघा. 2 पुरुष 7 मुले, 1 पुरुष म्हणजे 2 मुलं आहेत. मग याच्या जागी काय होईल बघा, याच्या जागी बघा 2 पुरुष ना 2 कंसात 2 बॉईज मध्ये कन्वर्ट करूया प्लस 7 बॉईज बरोबर. हे झालं टोटल. म्हणजे किती आलं बघा टोटल बॉईज जर विचार केला तर हे झालं 11 बॉईज झालं. मग लक्षात येतंय बघा 11 बॉईज 14 दिवस किती 14. आता पुढचा विचार करा रे, पुरुषांचं आणि मुलाचं ज्याचं काढायचे ते. 1 पुरुष म्हणजे 2 बॉईज आहे, 8 दुने 16, 16 आणि 6 22 बॉईज किती दिवस. ठीक आहे. मग आता बघा हे कॅल्क्युलेशन करू. 11 गुणिले 14 भागिले 22 एवढे दिवस लागतील. 11 1 11 दुने 22 बेद 7 14 म्हणजे दिवस किती लागले 7. ऑप्शन नंबर 1 बरोबर. असं ज्यांनी केलं ते फसले. का फसले? हे झालं सेम काम. इथं वाक्य काय बघा, कामाच्या तिप्पट काम. अरे सेम काम कराय 7 दिवस, तिप्पट काम करा 21 दिवस. ऑप्शन नंबर 3 बरोबर. ही कन्सेप्ट जी आहे ही प्युअर कन्सेप्ट, हे लक्षात आलंच पाहिजे. समीकरणाच्या बाबतीत इक्वेशन सोडवायचं असं लक्षात ठेवा, आता चुकणार नाही कधीच. बघा पुढचा प्रश्न. रवी, राजू आणि राहुल या 3 भावांनी 48,000 रुपये या प्रमाणात आपापसात वाटून घेतले, तर राहुलने रवीपेक्षा किती रुपये कमी मिळतील? राहुलला रवीपेक्षा किती? 48,000 ला खरं तर
तुकडे करायचे किती आणि त्यातले तुकडे घ्यायचे किती हे प्रमाण आहे. यांच्या प्रमाणाच्या बेरजेने भागायचं असतं. 5 + 4 + 3 आणि राहुलला रवीपेक्षा किती कमी. राहुल्या कुठे 3 नंबरला आहे, रवी कुठे 1 नंबरला आहे, म्हणजे 5 - 3 म्हणतात त्याला. म्हणजे 48,000 भागिले 5 × 4 9 × 3 12 12 × 2. मग बघा 12 × 48 हे आलं 4,000 4,000 × 2 म्हणजे किती आलं 8,000 8,000. ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट. बघा पुढचा प्रश्न. रीना आणि टीना एका व्यवसायात भागीदार आहेत. रीना 8 महिन्यासाठी 35,000 रुपये, टीना 10 महिन्यासाठी 42,000 गुंतवणूक करते. तर 31,570च्या नफ्यातून रीनाचा हिस्सा किती. आता पहिली आहे रीना आणि पुढची आहे टीना. रीना टीना. रीनाने गुंतवले 35,000 रुपये गुणिले 8 महिन्यासाठी भांडवल मुदत. टीनाने गुंतवले 42,000 रुपये 42,000 रुपये 10 महिन्यासाठी. बस कॅल्क्युलेशन करूया. 3 शून्य गेले 3 शून्य गेले. चला 35 गुणिले 8 किंवा हे 7 × 5 = 35 7 × 6 = 42. अजून काय भाग जाईल 42 6 42 8 5 × 1 = 5 5 × 2 = 10. इथं राहिलं काय 2 × 1 = 2 2 = 4 म्हणजे गुणोत्तर प्रमाण किती आलं 2:3 2:3. मग आपल्या कोणाचा वाटा काढायचा आहे रीनाचा. रीनाचा वाटा रीना टोटल किती 31,570 भागिले प्रमाणांची बेरीज 5 गुणिले 2 करा. बस हो गया. मग काय करता येईल बघूया आपण. चला काय केले बघा काय दिले 31,570 आहे ना. ओके ह्याला कितीने भागायचं 5 ने गुणोत्तर प्रमाण 5 × 1 = 5. कोणाचा वाटा बघा तर रीनाचा हिस्सा किती विचारलाय आपल्याला 5 × 1 = 5 5 × 6 = 30 5 × 6 = 30 बरोबर 5 × 6 = 30 उरले किती 1 1 और 5 5 × 3 = 15 बरोबर 5 × 3 = 15. मग काय आलं बघा 5 × 3 = 15 उरले 5 × 1 = 5 5 × 3 = 15 5 × 1 = 5 5 × 4 = 20. मग हे किती आलं बघा यांचा जो आहे 6,328 गुणिले 2 करा. मग किती होईल 14 × 2 = 28 होईल बरोबर आणि 63 126 होईल म्हणजेच किती 12,628. ऑप्शन नंबर 3 बरोबर. किती गुणोत्तर प्रमाण लक्ष ठेवा. भांडवल मुदत या कन्सेप्टने जायचं. विनयने त्याच्या पगारातील 5% दान करण्याचा निर्णय घेतला. किती टक्के 5%. पण देणगीच्या दिवशी त्याने आपला विचार बदलला आणि 1,687.50 रुपये दान केले जे त्यांनी आधी ठरवलेल्या 75% होते. म्हणजे त्याला द्यायचं होतं दान 5%. म्हणजे 5च्या 75% किती होतात ते पहिले बघूया. मग बघा हे किती येतात 5 5 ने भाग देऊ 25 त्रिक 75 25 चौक 100 5 त्रिक 15 15 भागिले 4 म्हणजे 3.75% बरोबर. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली का काय कळली सर 3.75 म्हणजेच 1687.50 तर 100 म्हणजे किती याला इतकं तर त्याला किती ही कन्सेप्ट शोधायची होती. 2 पॉइंट घालवा म्हणजे 1687.50 भागिले 375 गुणिले 100. बस यांचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला 100 उत्तर येऊन जाईल. मग भाग देईल 25चा पाडा जाईल बघा 25चा पाडा 25 × 25 ओके उरला किती 12 25 × 5 25 × 150 उरले किती रे उरले किती 150 आणल्यावर किती उरले 18 25 × 7 किती 75 25 × 150 केलं 18 उरलं किती उरले 18 25 × 7 175 187 मधून 12 उरले 12 25 25 × 5 मग 0 मग याचा 15 × 1 = 15 15 चौक 60 उरले किती रे 7 15 × 5 = 75 0 म्हणजे 450 गुणिले 100 म्हणजे 45,000. ऑप्शन नंबर 3 बरोबर. हे लक्षात ठेवा 5% दान देणार होतं त्याच्या 75% दिलं. क्लिअर. थोडासा हा पण लेंदी होता. आता सोपे प्रश्न चालू झाले बघा. 6 व्यक्ती KLMNOP वर्तुळाकार टेबलाभोवती 6 व्यक्ती आहेत. हे 3 रेषा मारून घ्यायची बरोबर. हे वर्तुळाकार टेबलाभोवती आहेत बसले आहेत. साहजिकच कुठे तोंड दिले नाही मग यांचं तोंड बाय डिफॉल्ट सेंटरकडे असणार आहे बरोबर. N हा K आणि L च्या दोघांचा लगतचा शेजारी आहे. बर N हा कोणाच्या K आणि L च्या
यम हा यनच्या विरुद्ध बाजूला आहे. यम हा कोणाच्या? यनच्या विरुद्ध बाजूला कोण? यम. आता बघा यन हा के आणि एलच्या दोघांचा लगतचा आहे. आता के आणि एल, इथं के येईल, इथं एल येईल, किंवा इथं एल येईल, इथं के येईल. लक्षात ठेवा, अजून कन्फर्म कळेना. बघूया पुढे. यम हा यांच्या विरुद्ध आहे, ठीक आहे. के आणि ओ एकमेकांच्या लगत नसतील, म्हणजे इथं ओ आला, इथं जर एल आला तो इथं ओ आला, इथं जर एल आला तर इथं ओ आला, म्हणजे कन्फर्म. आता हे पण कळत नाही, मग इथं ओ किंवा पी असू शकतो, इथं ओ किंवा पी असू शकतो, कन्फर्म सांगता येत नाही. मग काय विचारलंय? यमच्या लगत उजवीकडं कोण? यमच्या उजवीकडं कोण? ओ किंवा पी. कन्फर्म सांगता येत नाही. ऑप्शन नंबर 4 बरोबर. एका रांगेत 50 मुले आहेत. डाव्या टोकाकडून अमोल 15वा आहे. 15वा कोण आहे? अमोल आहे. अमोल 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 बरोबर. उजव्या टोकापासून विजय कितवा आहे? 20वा. विजय 20वा आहे. विजय 20वा आहे. अमोल आणि विजय यांच्या बरोबर मधोमध बसलेल्या धीरज यांच्या बरोबर मध्ये बसलाय बघा. हा एक नंबर, एक आकडा घेऊन धीरज भैया मधोमध बसलाय. तर धीरजचा उजवीकडून क्रमांक कितवा? मित्रांनो क्लिअर आहे? हे रांगेत टोटल लोक किती आहेत? 50 आहे. 50 आहे. 50 पैकी 15 आणि 20 किती रे? 35. 35 आणि 1 किती रे? 36. 36 जर गेलं तर इथं 7 राहिले, इथं 7 राहिले. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय बघा. काय विचार? धीरजचा उजवीकडून क्रमांक कितवा? हे 20. 20 आणि 7 27 आणि 1 28. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न एकदम इझी. अक्षरमालेचा प्रश्न. रॅट साठी 360, मॅन साठी 182, तर वॅन साठी काय? मित्रांनो काय आहे? अक्षरमाला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. बघा मित्रांनो याचं नंबरिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. आता बघा काय आहे? रॅट हा शब्द 360. रॅट काय रे? रॅट आर 20. आता रॅट मधला विषय द्या सोडून, किंवा मधलाही घ्या. ए म्हणजे किती? 1, म्हणजे आर बरोबर 18, ए बरोबर 1 आणि टी बरोबर 20. ह्या सगळ्यांचा गुणाकार जर केला तो येतो 360. म्हणजे सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे रे मित्रांनो. मॅन 13, 1 आणि 14 यांचा गुणाकार केला तर 182. मग व्हॅनचा काय येईल? व्हॅन 22 गुणिले 1 गुणिले 14 4 दुने 8 308. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट आहे. क्रमांकांचा फक्त गुणाकार करा. एका माणसाला 6 किलोमीटर प्रति तास वेगाने ठराविक अंतर कापण्यासाठी 50 मिनिटे लागतात. ठीक आहे. डिश करो 20 करो डिश टीव्ही अंतर काढता येईल. किती वेळ लागतात? 50 मिनिटं. 50 मिनिटं. 50 मिनिटाचं सेकंदात करा. 60 ने गुणलं. वेग किती आहे? 6. 518 करून घ्या मीटर पर सेकंद बरोबर. याचं सेकंदात केलं, याचं मीटर पर सेकंदात केलं. मग सायत्रिक 18 3 ने भागलं 20. मग काय आलं? 50 गुणिले 20 गुणिले 5 किती आलं? किती आले? 50 दुने 100 आलं. 100 आणि 1000 आलं. 1000 गुणिले 5 5000 आलं. 5000 मीटर. मीटर अंतर आलं 5000 मीटर. मग हेच अंतर 10 किलोमीटर प्रति तास वेगाने चालला तर तेवढेच अंतर किती वेळात कापतो? अंतर दिले. डिश करो 20 करो डिश टीव्ही. इथं किती आहे? किती आहे बघा? किती? 5000 मीटर बरोबर. वेळ किती लागतो माहित नाही, पण वेग दिलाय 10 गुणिले 518. मग हे कॅल्क्युलेशन करा. चला 5000 गुणिले 18 भागिले 10 गुणिले 5. कॅल्क्युलेशन पटकन करूया. 0ला 0 गेले. 100 आलं. 100 गुणिले 18 1800 किती आलं? 1800 सेकंद. मग याला भागिले किती करू? 60. 0 0 गेला. सायत्रिक 18 30 मिनिटं लागणार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट आहे. तासाचं मिनिटं, मिनिटाचं तासा काय रूपांतर आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. एक संख्या 5 ने वाढवली असता 5 15 20 आणि 40 संख्यांचा लसावी होतो. म्हणजे 5 15 40 आणि 60 यांचा लसावी होतो 5 ने वाढवल्यानंतर. चला कशाने भाग जाईल? 5 ने. 5 1 5 5 3 15 5 8 40 12 5 60.
कितीने भाग जाईल बघा, 4 ने जाईल. 1 3 4 2 8 4 3 12. आता कितीने जाईल, 3 ने. 1 1 2 1. आता द्या भाग, चला गुणाकार करा. ह्या सगळ्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 गुणिले 20, 60 गुणिले 2 म्हणजे किती आले, 120. यांचा लसावी किती येईल, 120. लसावी 120 आला. 5 ने वाढवले तर लसावी येतो. मग याच्यातून 5 वजा करा, मग ती संख्या काय असणार, 115. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. एका घड्याळात पाहिले असता दुपारचे 2:32 झालेले आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील किती अंशाचा कोन असेल. कोन कसा काढतात मित्रांनो, 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. मग 30 गुणिले तास म्हणजे 2, 11/2 गुणिले मिनिटं म्हणजे 32, 30 गुणिले 2 म्हणजे 60, वजा यांचं कॅल्क्युलेशन, 2 ने भागलं 16, 16 गुणिले 11 176. करेक्ट आहे. यांची वजा केली 116. ऑप्शन नंबर 1 बरोबर. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन काढायचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा आला पहिला कोन. दुसरा कोन 360 मधून वजा करायचा. कधी कधी 116 पर्यायामध्ये नसेल बरं का, तर 360 मधून हा वजा करा. बघा पुढचं अतिशय सोपं, बॉडमस आहे पण पॉईंटचा आहे, अपूर्णांक आहे. पहिल्यांदा भागाकार मी करणार, 16.02 तसं ठेवतो, प्लस 144 भागिले 2.4 घेतो, प्लस x घेतो, बरोबर 83.56. मग यांचं भागाकार करण्यासाठी मित्रांनो वरती 0 देऊ, 16.02 प्लस 1440 भागिले 24 प्लस x बरोबर 83.56. आता 24चा पाडा 24 44 म्हणजे 60 आलं बघा. 16.02 प्लस 60 प्लस x बरोबर 83.56. यांची बेरीज होईल बघा 76.02 म्हणजे प्लस x बरोबर 83.56. मग हे फक्त वजा करा, 83.56 मायनस किती रे 76.02. यांची वजा केली 4 5, हे किती आलं बघा 7, 7.54. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो आपण ही सिरीज जी आहे 12.0 जी बूस्टर टेस्ट सिरीज चालू आहे, त्यातला तिसरा पेपर आज आता आपण पाहिला. लक्षात ठेवा पुढचे 12 पेपर आपले टेलिग्रामला सगळ्यांना फ्रीली अवेलेबल आहे, ते मिळून जाईल दररोज. PDF टाकली जाते, प्रिंट काढा सोडवा. एक्सप्लेनेशन याचा ॲपमध्ये मिळणार आहे. ह्या बॅचची फी जी आहे ती 110 रुपये आहे. विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ऑलरेडी बॅच घेतलेली आहे बऱ्याच मागच्या, तर त्यांनी कुपन कोड माऊली हे वापरा, MAULI माऊली कुपन कोड वापरा. तुम्हाला 110 मध्ये सुद्धा 50% डिस्काउंट मिळेल. लक्षात ठेवा. त्यामुळं ही बॅच जॉईन करण्यासाठी आपल्या ॲपमध्ये तुम्हाला मिळून जाईल. संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲप डाउनलोड करायचं आणि घ्यायचं, पेपर सोडवायचे. 15 पेपर अरे निम्म्या किमतीमध्ये, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. 100% करायला पाहिजे. लक्षात ठेवा ज्यांचं 12 चालू आहे पण 2-2 पेपर सोडवायचेत सर, डेली 2 सोडवायचे, कॉन्फिडन्स बूस्ट करायचा आहे. हे 11.0 ऑलरेडी ॲपमध्ये आहे, सगळे 15चे 15 पेपर झालेले आहे. त्याची सुद्धा फी 110 रुपये. याला सुद्धा तुम्ही माऊली कुपन कोड वापरा, माऊली कुपन कोड वापरा आणि घ्या. इतकं अवेलेबल केलंय आणि एक अत्यल्प फीमध्ये केलंय, 100% फायदा घ्यायला पाहिजे. बाकीचे विद्यार्थी मित्र तुम्हाला माहीत असेल की सगळे हे बूस्टर सराव ग्रंथ नावाचं पुस्तक टोटल 150 टेस्ट आलेलं आहे. हे पुस्तक घेऊन सुद्धा तुम्ही काम करू शकता. सराव रेग्युलर ठेवा. परीक्षा आज असू, उद्या असू, परवा असू, कधी असू, दररोज गणिताचा पेपर, म्हणजे मी नेहमी सांगतो क्लासमध्ये गणिताच्या 2 गोळ्या दररोज घ्यायच्या. दुपारी जेवल्यानंतर एक पेपर सोडवायचा आणि संध्याकाळी जेवल्यावर एक पेपर सोडवायचा. रेग्युलर गोळी घेत राहायची, बघा फरक पडतोच. ठीक आहे मित्रांनो, भेटूया मग, भेटूया. आता ॲपमध्ये पुढच्या टेस्ट मिळतील, सर्वजण भेटूया ॲपमध्ये. लवकरात लवकर जॉईन व्हा. भेटू पुढच्या 4थ्या टेस्टमध्ये. धन्यवाद.